शाळा हे मुलांचे भवितव्य घडवणारी एक सगळ्यात मोठी संस्था आहे. आई-वडिलांनंतर शाळेतील शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे सर्वात मोठे गुरु असतात आणि तेच मुलांना मातीच्या गोळ्याला ज्याप्रमाणे आकार दिला जातो व मडके आणि इतर वस्तू घडविल्या जातात, त्याचप्रमाणे मुलांची बौद्धिक, शारीरिक व मानसिक वाढ करण्यास व त्यांना योग्य ती दिशा दाखवण्यास मदत करतात. या ठिकाणी असलेले वर्ग शिक्षक म्हणजेच लहान मुलांचे गुरु आणि गुरु हा प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळी वाट आणि वळण दाखवतो. वृंदावन बालमंदिर व वृंदावन प्री-स्कूल हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. वृंदावन बालमंदिर म्हणजेच व वृंदावन प्री-स्कूल काळीवाट साई मंदिर समोर हरिपूर रोड सांगली या ठिकाणी प्ले ग्रुप, नर्सरी, सीनियर के-जी, ज्युनियर के-जी म्हणजे शिशुगट, लहान गट, मोठा गट, इंग्रजी आणि मराठी माध्यम या दोन्ही माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. मोकळे व सांगली हवेशीर प्रहार न्यूजसाठी निसर्गरम्य मुख्य अशा संपादिका वातावरणात नीता पाटील. ही शाळा वसली आहे. वर्गाची प्रत्येक खोली ही ज्या त्या गटाला शोभेल आणि साजेशी अशीच आहे. यामध्ये विविध प्रेरणा देणारे फलक शिक्षकांनी तयार करून लावलेले आहेत. त्यामधून मुलांना नवनवीन बोध घेण्यास मदत होते व त्यांचा बौद्धिक विकास वाढीस लागतो. लहान विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सुंदर व आकर्षक रंगाने रंगविलेले बेंचेस मुलांसाठी एक वेगळे आकर्षण ठरले आहे. त्यामुळे मुलं उत्साहाने शाळेत येतात. वर्गामध्ये वापरण्यात आलेला फळा म्हणजेच बोर्ड हा देखील मोठा आहे व डिजिटल आहे. शेवटच्या बेंचपर्यंत बसलेल्या विद्यार्थ्याला देखील स्पष्ट दिसावे हाच उद्देश ठेवून हे बोर्ड बसवले गेले आहेत. लहान मुलांचे आकर्षण ठरतील असे विविध कार्टून देखील वर्गातील भिंतीवर रेखाटले आहेत. त्यातूनच मुलांचे प्रबोधन केले जाते. डिजिटल क्लासरूम हे देखील या शाळेचे वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी नवीन पद्धतीची टेक्नॉलॉजी अवलंबण्यात आली आहे. खेळण्याची रूम देखील प्रसन्न, प्रशस्त व हवेशीर आहे. विविध प्रकारच्या खेळण्यांची मांडणी देखील शिस्तबद्ध पद्धतीने केली आहे. बुद्धीला चालना देणारे हे पझल गेम्स व इतर खेळणी छोट्या मुलांसाठी उपलब्ध आहेत. स्पीकरच्या माध्यमातून मुलांना बडबड गीते व वेगवेगळी गाणी शिकवली जातात. विविध सूचना लिहिण्यासाठी देखील या ठिकाणी वेगवेगळे फलक लावले आहेत. या ठिकाणी इयत्ता पहिलीचे यावर्षीपासून अकॅडमिक नवीन वर्ष चालू होणार आहे. शाळेचे संस्थापक अजित वडर हे एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आहे. शाळेतील शिक्षक देखील अतिशय सुसंस्कृत, सुशिक्षित, उच्च शिक्षित तसेच कलेची आवड असणारे आहेत. शाळेचे ग्राउंड देखील प्रशस्त आहे. या ठिकाणी मुलांना मैदानी खेळ शिकवले जातात. त्याचप्रमाणे लहानपणापासून स्वसुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मुलांसाठी कराटेचे वर्ग देखील घेतले जातात. शाळेला काही सूचना द्यावयाच्या असतील तर या ठिकाणी स्पीकरद्वारे त्या दिल्या जातात. त्यामुळे संपूर्ण शाळेला या सूचना कळण्यास मदत होते. मुलांना खेळासाठी येथे घसरगुंडी व झोके सुद्धा आहेत. शाळेच्या मागील बाजूस स्वच्छ असे स्वच्छतागृह देखील आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे देखील येथे बसवले आहेत. विविध सण त्याचप्रमाणे विविध दिनांचे महत्त्व व्यवस्थित मुलांना पटवून देणे व त्याचा पूर्वीचा इतिहास कळावा यासाठी सर्व शिक्षक गाणी व इतर माध्यमातून मुलांना त्याची ओळख पटवून देतात. त्यामुळे अतिशय खेळीमेळीत, अनुकूल व प्रसन्न आणि उत्साही वातावरणात वृंदावन प्री स्कूल व बालमंदिर या ठिकाणी आपल्या पाल्याचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास चांगल्या पद्धतीने होईल व त्याच्या कलागुणांना वाव मिळाल्यामुळे तो भविष्यात एक उत्तम नागरिक बनेल यात शंकाच नाही. त्यामुळे वृंदावन बालमंदिर, साई मंदिर समोर काळीवाट रोड, हरिपूर या ठिकाणी आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा आणि त्याचे भवितव्य उज्ज्वल बनवा. मी वृंदावन शिक्षण संपर्कासाठी फोन संस्था नंबर सांगली 91 68 79 शाळेतील 99 21, टीचर रजनी त्याचप्रमाणे मनोज माळे. 88 तुम्हाला आज 30 आपण 23 आपल्या 26 वृंदावन प्री 26. स्कूल. नमस्कार, मी वृंदावन शिक्षण संस्था सांगली येथील शाळेतील टीचर रजनी मनोज माळे. तुम्हाला आज आपण आपल्या वृंदावन प्री स्कूल व वृंदावन बालमंदिर या शाळेबद्दल जरा थोडी माहिती देणार आहे. तसेच आपण या गत वर्षीपासून आपली पहिलीची अकॅडमीची सुरुवात करणार आहोत. तरी पालकांनी निश्चित आपल्या या अकॅडमीत मुलांचा प्रवेश घ्यावा. तसेच आपण वेगवेगळ्या प्रत्येक विषयासाठी वेगवेगळ्या आपण टीचर
घेणार आहोत. तसेच इतर ॲक्टिव्हिटीमध्ये पण आपण कराटे, श्लोक, परत वाचन कट्टा असे विविध ॲक्टिव्हिटी आपण त्यात घेणार आहोत. आणि तसेच आपण आपल्या या शाळेमध्ये प्ले ग्रुप ते सिनियर के जीपर्यंत पण आपले क्लास आहेत. तसेच वृंदावन बाल मंदिरमध्ये पण बालगट ते मोठा गट पण आहे. तसेच सगळ्या पालकांनी मी विनंती करते की सगळ्यांनी आपल्या शाळेत ॲडमिशन घ्यावं. तसेच अशी मी तुम्हाला विनंती करते. मी वृंदावन शाळेची मुख्याध्यापिका सुषमा कोलक. वृंदावन शाळेबद्दल बोलायचे झाले तर आपल्या शाळेत आकर्षक क्लासरूम्स, डिजिटल क्लासरूम्स, डान्स, संगीत, योगा याबरोबरच निरनिराळे कार्यक्रम घेतले जातात. शाळेत बघायला गेलं तर आपण महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी या माध्यमातून मुलांना महापुरुषांची माहिती दिली जाते. तसेच मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त गार्डन आहे, CCTV कॅमेरे आहेत, आरो पाण्याची सोय आहे. त्याच पद्धतीनं आपण एक नवीन उपक्रम राबवलेला आहे वाचन कट्टा, ज्यामध्ये मुलांची ऐकण्याची क्षमता वाढते. त्याचबरोबर मुलांना कराटे क्लासेसची पण आपण सोय केलेली आहे. मुलांचा विकास करण्यासाठी जी बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक गरज असते ती या शाळेत पुरेपूर भागवली जाते. त्याच पद्धतीनं फीजबद्दल जर बोलायचं झालं तर सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय पालकांना परवडेल अशी आपली फीची संरचना आहे. आपण फी इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा भरू शकता. शेवटी मी एवढंच म्हणेन की आपलं मूल कसं आहे हे महत्त्वाचं नाही, तर आम्ही त्याला कसं घडवतो हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी सर्व पालकांना असं आवाहन करते की वृंदावन बाल मंदिर आणि वृंदावन प्री स्कूलमध्ये येऊन त्वरित आपला प्रवेश निश्चित करावा. धन्यवाद. नमस्कार, मी नीता पाटील. वृंदावन बाल मंदिर म्हणजेच वृंदावन प्री स्कूल शाळा ही आपण बघतो की एक गुरु इथं असतो आणि गुरूंच्या माध्यमातूनच मुलं शिकली जातात आणि मुलं पुढं जातात. गुरूंनी जे काही आपल्याला सांगितलेलं असतं ते आपण जर अंगीकारलं तर आपल्या पूर्ण आयुष्याचाच कायापालट होतो. त्याचप्रमाणे लहान मुलांचं मन हे एक मातीच्या गोळ्यासारखं असतं आणि ज्या पद्धतीनं त्याला आपण घडवतो तर त्या पद्धतीनंच ते मूल पुढं घडलं जातं. आणि याच्यासाठी घर आणि तो छोटा मुलगा, तर याच्यामधलं एक घडवण्याचं माध्यम म्हणजे गुरु, म्हणजे शाळेतले शिक्षक. तर या पद्धतीनं वृंदावन बाल मंदिरमध्ये मुलांचा मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक सर्वांगीण विकास होतोय. त्याचप्रमाणे या शाळेत नव्याने एक संकल्पना सुरू होतीये, ती म्हणजे काउन्सिलिंग. काउन्सिलिंग म्हणजेच काय, तर विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामधला संवाद. बरेचदा असं होतं की विद्यार्थी हे शिक्षकांना एक गुरुच्या स्थानी समजतात, त्यांच्याबद्दल एक आदर असतो आणि आदरयुक्त भीती मुलांच्या मनात असते. त्यामुळं मुलं बऱ्याच गोष्टी शिक्षकांना सांगायला घाबरतात आणि आई वडिलांना सांगायचं तर आई वडिलांचं मत असं असतं की शाळेतले शिक्षक जे सांगतात ते योग्यच आहे, त्यामुळे ते ऐकलं पाहिजे. परंतु यामुळे कधीतरीच मुलांची मानसिक कुचंबणा होते आणि पर्यायाने तो मुलगा डिप्रेशनमध्ये जातो, त्याचा मानसिक स्तर खालावतो आणि हे आपल्या लक्षात येत नाही. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे भविष्यात तो मुलगा अनेक मानसिक त्रासांना बळी पडतो, त्याचा बौद्धिक विकास सुद्धा होत नाही. तर याच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांचं काउन्सिलिंग. आपण आपल्या पाल्याला विश्वासात घेतो, पालकांना विश्वासात घेतो आणि शिक्षकांना विश्वासात घेतो आणि त्या पद्धतीने मुलांचं जे काही मुलांच्या अडचणी आहेत, त्यांना शिक्षकांबद्दल काही त्रास असेल की त्यांना शिक्षकांच्याबद्दल काही प्रॉब्लेम असेल, त्यांना काही गोष्टी समजत नसतील तर ते काउन्सिलरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतात किंवा शिक्षक देखील काउन्सिलरच्या माध्यमातून पालकांपर्यंत या गोष्टी पोहोचवतात आणि याच्यामुळे मुलांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास होतो. मुलं, आपले पालक, पाल्य आणि शिक्षक वर्ग, तर यांच्या सर्वांच्या मधला हा काउन्सिलर हा एक दुवा आहे. आणि या बालमंदिरामध्ये प्रामुख्याने काउन्सिलिंग वर्ग हे चालू होत आहेत. महिन्यातून सर्वसाधारणपणे 2 ते 3 वेळा हे काउन्सिलिंगचे वर्ग असतील. त्यावेळी पालकांना एकत्र बोलवलं जाईल किंवा विद्यार्थ्यांना बोलवलं जाईल आणि त्यांच्या काही शंका असतील, काही अडचणी असतील तर त्याच्यामधून शिक्षकांसमवेत बसून
व्यवस्थित आणि निश्चितपणे चांगले मार्ग काढले जातील आणि आपल्या पाल्याची देखील यामध्ये प्रगती होईल आणि नक्कीच तो बौद्धिक स्तरावर आणि मानसिक आणि शारीरिक स्तरावर तंदुरुस्त राहील आणि भविष्यात देखील याचा त्याला फार चांगल्या पद्धतीने उपयोग होईल. यामुळे या ठिकाणी आमचे काउन्सिलिंग वर्ग देखील आहेत, म्हणून हे एक वेगळे पण वृंदावन बाल मंदिरने जपलेले आहे. त्यामुळे आपल्या पाल्याचा प्रवेश आजच या ठिकाणी निश्चित करा. धन्यवाद. अशा विविध जाहिरातीच्या माध्यमातून आपल्या व्यवसाय वाढीसाठी सांगली प्रहारशी आजच संपर्क